मम्मी आज काय बनवणार जेवायला? काय बनवू तूच सांग. मम्मी आज जेवायला आळू वडी बनव ना. चालेल, ठीक आहे, बनवते आळू वडी. ही आहेत आमच्या शेतातली आळूची पानं, ताजी ताजी. हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सर्वजण? मस्त राहा, खुश राहा, आनंदात राहा. तर चला तर मग आपण आळू वडी कशी बनवायची ते पाहूया. मी आमच्या शेतातले हिरवे हिरवे आळूचे पाने घेऊन धुवून घेतले. नंतर मसाला करायला घेतला. त्यामध्ये खोबरं, मिरची, लसूण आणि जिरे टाकले आणि मसाला करून घेतला. आता आपण आळू वडीसाठी मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी 2 वाटी बेसन पीठ, त्यानंतर हळद, जिरे, तीळ, मीठ आणि आपण वाटण केलेलं ते सर्व त्याच्यात टाकूया. आणि त्यानंतर मी चिंच आणि गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते टाकूया आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. त्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. सगळं असं एकदम मस्त आणि पाणी थोडे थोडे करून टाका. एकदम टाकल्यानंतर मिश्रण पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडे थोडे पाणी टाका. आता आपले मिश्रण बघा कसे मस्त झाले, घट्ट घट्ट, एकदम पातळ नाही, एकदम घट्ट नाही. आता ही आळूची पाने घेतली आहे. आता ही आळूच्या पाण्याचा देठ जाड असतो, त्यामुळे मी सुरीने वरचं काढून घेतलेलं आहे. सर्व पानांचं काढून घ्यायचं. त्यानंतर त्याला आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते एकजीव केलेले मिश्रण त्या पानांना लावून घेऊया. सर्व पानांना मिश्रण लावून झाल्यानंतर गरम पाणी करून त्यावर एक चाळण ठेवून त्याच्यावर ह्या गोल रोल करून त्याच्यामध्ये ठेवायचं आणि वरतून ताट झाकून वाफवून घ्यायचं 10-15 मिनटं. आणि त्याच्यानंतर बाहेर थंड झाल्यानंतर त्याचे काप करून तेलामध्ये तळून घ्या. एकदम खुसखुशीत गरमागरम आळू वडी तयार होते. आणि कमेंट करून नक्की सांगा आळू वडी कशी लागते ते. तुम्ही पण ट्राय करून बघा. मी बनवली तशी आळू वडी करून, आणि कशी लागते कमेंट करून नक्की सांगा.